आंबा म्हटलं की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. उन्हाळा संपत आला तरी आंब्याची चव वर्षभर मिळावी असं आपल्याला नेहमीच वाटतं. आता मुलांचा आवडता ब्रँड कोणताही असो, बाजारात मिळणाऱ्या जॅममध्ये भरपूर प्रमाणात कृत्रिम केमिकल्स, रंग आणि प्रिझर्वेटिव्स असतात. म्हणूनच आज मराठी किचनमध्ये आपण बनवणार आहोत 100% नैसर्गिक असा मँगो जॅम घरच्या घरी. तर हा जो मँगो जॅम आहे तो बनवण्यासाठी आपण वापरणार आहोत तोतापुरी आंबे. एकतर हे जे आंबे आहेत ते एकतर हे आंबे जे असतात ते पाऊस सुरू झाला, उन्हाळा संपला तरी थोडे दिवस बाजारात उपलब्ध असतात. आणि हा जो आंबा आहे तो अगदी सगळीकडे सहज मिळतो आणि महत्त्वाचं म्हणजे चवीला देखील छान आंबट गोड असा असतो. त्याच्यामुळं जॅम करण्यासाठी हे तोतापुरी आंबे अगदी परफेक्ट असतात. फक्त हे आंबे जॅम करण्यासाठी विकत घेताना तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एकतर हे आंबे खूप जास्त पिकलेले नसावेत आणि ते मऊ नसावे, चांगले कडक असे आंबे घ्यायचे आहेत. एकतर हे आंबे जर का जास्त पिकलेले असतील तर त्याची चवही खूप जास्त गोड येईल, आंबट गोड अशी येणार नाही. आणि दुसरं म्हणजे आंबा जर का जास्त पिकलेला असेल तर त्याला पाणीही खूप जास्त सुटतं आणि मग जॅम व्यवस्थित सेट होणार नाही. या आंब्यांपासून 2 प्रकारे मी जॅम दाखवणार आहे. तर पहिला प्रकार करण्यासाठी 2 आंबे घेतलेले आहेत. आंब्यांचा गर काढून घ्यायचा. तर 2 आंब्यांचा गर याप्रमाणे मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेतलेला आहे. आता अजिबात पाणी न वापरता हे मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे आणि याप्रमाणे आंब्याचा पल्प करून घेतला. हे बघा, आता याच्यामध्ये केशर वगैरे अजिबात नाही आहे. ज्या मुलांना चांगला स्मूथ असा जॅम आवडतो त्यांच्यासाठी या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता हा मँगो पल्प पॅनमध्ये काढला. पॅन पसरट असल्यामुळं जॅम जो आहे तो लवकर तयार व्हायला, लवकर शिजायला मदत होते. 2 मोठ्या आंब्यांचा साधारणपणे 2 कप जो आहे तो पल्प भरला होता. तर या ठिकाणी मी साखर याच्यामध्ये घालत आहे. ती त्याच्या निम्मी म्हणजे 1 कप साखर घातली. साखरेचं प्रमाण देखील तुम्ही आंब्याच्या गोडीनुसार कमी अधिक करू शकता. आता याला शिजवून घ्यायचं. सुरुवातीला गॅस मध्यम आचेवर ठेवला. तुम्ही पाहू शकता हळूहळू साखर वितळली आहे आणि या मिश्रणाला उकळी यायला लागते. मात्र याला एकसारखं ढवळत राहायचं. उकळी आल्यानंतर साधारणपणे 5 ते 7 मिनिटं याला शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता या पल्पचा रंग बदलतो, काहीसा गडद असा रंग याला येतो आणि एक प्रकारची चकाकी देखील या मिश्रणाला येते. शिवाय जेव्हा जॅम व्यवस्थित सेट होतो, पुरेसा घट्ट होतो, तेव्हा वर ही अशी काहीशी साय यायला लागते. हे बघा, वर तुम्ही पाहू शकता एक पातळशी साय अगदी आलेली आहे. इतपत याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे पुरेसं घट्ट झालेलं आहे. हे बघा, अगदी काही मिनिटातच आपला जॅम जो आहे तो तयार झालेला आहे. आता याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. दुसऱ्या प्रकारचा जो जॅम करणार आहे तो म्हणजे फोडीयुक्त जॅम. याकरता आंब्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या. तर हे असे चौकोनी काप दिलेले आहेत चाकूने आणि मग चमच्यानं असा गर काढून घेतला की छान एकसारखे चौकोनी काप याचे तयार होतात. या आंब्याच्या फोडीसुद्धा पॅनमध्ये काढल्या. 1 कप साखर घातलेली आहे. साखर वितळेपर्यंत याला शिजवून घेतलं आणि मग पुन्हा या ज्या आंब्याच्या फोडी आहेत त्या साखरेच्या पाकामध्ये शिजवून घ्यायच्या. या फोडीसुद्धा काहीशा अर्धपारदर्शक होतील, चकाकी त्यांना येईल इतपत शिजवून घ्यायचं आहे. हा जो फोडीयुक्त जॅम आहे त्याच्यामध्ये तुम्ही काही केशरच्या काड्या देखील घालू शकता, म्हणजे अजून छानसा स्वाद जॅमला येतो. साधारण एक 10 मिनिटं याला शिजवून घेतलं की पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. आता चाखल्यानंतर जर का तुम्हाला वाटलं की जॅम अगदीच गोड आहे, काहीसा आंबटपणा नाही आहे, चटकदार चव नाही आहे, तर याच्यामध्ये एक लिंबाचा रस तुम्ही पिळून घेऊ शकता. आणि जर का पूर्णपणे गोड आवडत असेल तर असाच ठेवला तरीसुद्धा चालेल. हे बघा, थंड झाल्यानंतर हा जो जॅम आहे तो काहीसा घट्टसर असा होतो आणि मग स्वच्छ अशा कोरड्या केलेल्या काचेच्या बरणीत याला भरून ठेवायचं. जॅम टिकण्यासाठी तो कायम फ्रीजमध्ये ठेवायचा आहे, कारण याच्यामध्ये कुठलेच प्रिझर्वेटिव्ज नाही आहेत. हे बघा, फ्रीजमध्ये थंड झाल्यानंतर, गार करून घेतल्यानंतर हा जो मँगो जॅम आहे तो अजून जास्त घट्ट होतो, व्यवस्थित सेट होतो. हे बघा, अगदी विकतच्या जॅमप्रमाणे हा जो जॅम आहे तो तयार होतो. हे बघा, अगदी विकतच्या जॅमप्रमाणे हा जो जॅम आहे तो तयार होतो, पण याच्यामध्ये कुठलेही केमिकल्स नाही आहेत, आर्टिफिशियल कलर नाही आहेत. चवीलाही उत्तम लागतो. हा जो जॅम आहे तो तुम्ही चपातीला लावून खाऊ शकता, ब्रेडसोबत खाऊ शकता, लहान मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा एखाद्या वेळी आईस्क्रीम केकमध्ये मँगो फ्लेवर जर का आणायचा असेल तर त्याच्यामध्ये देखील हा जो जॅम आहे त्याचा वापर करू शकता.
कोणत्याही डेझर्टमध्ये वगैरे सुद्धा खूप छान लागेल. तर हा घरच्या घरी तयार केलेला मँगो जॅम तुम्ही सुद्धा आंबे संपण्यापूर्वी नक्की करून ठेवा. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.